आपला आजचा विषय आहे इकॉनॉमिक सर्व्हे, भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल आणि अर्थातच नुकतंच सादर झालेलं बजेट, भारताचा अर्थसंकल्प। 5 जुलैला नव्या म्हणजे 17व्या लोकसभेमधल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 जुलैला भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल पण सादर करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की हे बजेट मध्ये एक वेगळेपण आहे। आत्ताच्या वर्षांमध्ये भारताचा अर्थसंकल्प दरवर्षीच्या आता 1 फेब्रुवारीला सादर केला जातो। मग तसा 1 फेब्रुवारीला आत्ता शासनाने, सरकारने अर्थसंकल्प सादर केला होता, पण तोंडावर पुढे निवडणुका असल्यामुळे त्या अर्थसंकल्पाला घटनात्मक दृष्ट्या नाव होतं लेखानुदान प्रस्ताव। इंग्लिश शब्द येतो व्होट ऑन अकाउंट। आता त्याही वेळी आपण पाहिलं होतं की नाव जरी लेखानुदान प्रस्ताव असलं तरी प्रत्यक्षामध्ये सरकारने संपूर्ण बजेट मांडलं होतं। पुढे अर्थातच निवडणुका झाल्या। विसर्जित लोकसभेतल्या सरकारला लोकांनी पुन्हा बहुमत दिलं आणि त्या सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला। आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये नेमक्या मोजक्या कमी शब्दात पण अचूकपणे जर देशाची अर्थव्यवस्था समजावून घ्यायची असेल तर या 2 दस्तावेजांचा प्रत्येकानेच मुळातूनही अभ्यास करावा। मी सांगायचं ते तर सांगीनच, पण हा प्रत्येक दस्तावेज असतो असा मोठा, पानं भरपूर, पण एक सारांश पण असतो। उदाहरणार्थ इकॉनॉमिक सर्व्हेच्या साधारणपणाने 8 ते 10 पानांमध्ये एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजे संपूर्ण आर्थिक पाहणीच्या अहवालाचा सारांश असतो। आपल्याला त्या 8 ते 10 पानांमध्ये एका नजरेत, एका दृष्टिक्षेपात संपूर्ण अर्थव्यवस्थेचं दर्शन घडतं। तिथे आलेले महत्त्वाचे आकडे जर लक्षात घेतले तर आकलन व्हायला आपल्याला की भारत देशाची अर्थव्यवस्था जगाच्याही संदर्भामध्ये सध्या कुठे आहे, महत्त्वाची आकडेवारी कोणती, असं आर्थिक पाहणीचा अहवाल। हा आर्थिक पाहणीचा अहवालही तयार करतं सरकारच, पण ते तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मदत असते। रिझर्व्ह बँक आपल्या घटनात्मक व्यवस्थेनुसार आहे स्वायत्त। रिझर्व्ह बँकेवर सरकार या व्यवस्थेचं नियंत्रण नाही आहे। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात। अर्थात आपल्या देशाच्या घटनात्मक तरतुदीनुसार राष्ट्रपती सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतात, पण मग त्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे वरिष्ठ नाहीत, किंवा एक विशिष्ट कलम सोडलं तर रिझर्व्ह बँकेला काही आदेश देण्याचे अधिकार सरकार आणि त्यातल्या वित्त मंत्रालयाकडे नाहीत। अपेक्षित आहे की सरकार नावाची यंत्रणा आणि त्यातलं असलं तर फायनान्स, वित्त खातं, आणि रिझर्व्ह बँक नावाची यंत्रणा यांनी एकमेकाशी ताळमेळ घालून कारभार चालवला पाहिजे। त्यामुळे आर्थिक पाहणीच्या अहवालाला लागणारी आकडेवारी ही रिझर्व्ह बँकेकडनं येते, म्हणजे त्यामुळे त्या आकडेवारीची विश्वासार्हता वाढते। जर चित्र असं असतं की आर्थिक धोरण आखणार पण सरकारच, अंमलात पण आणणार सरकारच आणि त्याचा अहवाल पण तयार करणार सरकारच,
तर एक साहजिक मानवी वृत्ती आहे की आकडे फुगवून दाखवणे किंवा अर्थसंकल्पातली उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत असं जुगाड करून काहीतरी दाखवायचा प्रयत्न करणे, आणि तसं झाल्यास मग सर्व आकडेवारीची विश्वासार्हता संपेल. या उलट जेव्हा स्वतंत्र स्वायत्त असलेल्या यंत्रणेकडनं ती आकडेवारी येते तेव्हा त्या आकडेवारीवर विश्वास ठेवायच्या शक्यता वाढतात. आपल्या घटनात्मक रचनेमध्ये रिझर्व्ह बँकेचं काम आहे चलनविषयक धोरण आखणे, आणि सरकार ही यंत्रणा त्यातलं वित्त खातं याचं काम आहे वित्तीय धोरण फिस्कल पॉलिसी आखणे, आणि या दोन्ही एकमेकाशी मेळ घालून चालाव्या लागतात. अर्थातच त्यानुसार अर्थसंकल्प तयार होतो. तो याही वर्षी मांडण्यात आला होता आणि त्याचा एकूण आकार सुमारे 27 लाख कोटी एवढा आहे. आपण अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना कायमच लक्षात ठेवायचे की त्यामधला एक महत्त्वाचा आकडा आहे, सध्याचं त्याचं नाव आहे भांडवली खर्च किती. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासनं पंचवार्षिक योजना ही संकल्पना बंद करण्यात आली. फक्त त्यावेळी चालू होता तो शेवटचा म्हणजे 12वा अर्थसंकल्प सरकारने त्याच्या वेळापत्रकानुसार होऊ दिला. 12व्या अर्थसंकल्पाचा कालावधी 2012 ते 2017 होता. पण त्याचबरोबर मोदी सरकारने हेही स्पष्ट केलं की आता शासन नियंत्रित अर्थव्यवस्था असणार नाही. त्यामुळे ती चालवायला जे नियोजन आयोग स्थापित करण्यात आलं होतं तो नियोजन आयोग आता काही गरज नाही, तो बरखास्त झाला आणि त्याच्या जागी आला नीती आयोग. ज्या वर्षांमध्ये नियोजन आयोग होता त्या वर्षांमध्ये बजेट सादर होताना 2 संज्ञा सतत यायच्या. तो म्हणजे चालू खात्यावरील खर्च, त्याला थोडासा इकॉनॉमिक्समधला अचूक शब्द आहे नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट, म्हणजे योजनेतर आणि विकासेतर योजनाबाह्य, मराठी शब्द आहेत विकासेतर आणि योजनाबाह्य खर्च. मग त्यावेळेला अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना लक्ष द्यायचं असायचं आहे ज्याचं नाव प्लॅन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, विकासावरील खर्च. त्याचं कारण शेवटी शासन जेव्हा बजेट तयार करतं तर खर्चाचा एक फार मोठा भाग सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार, यापूर्वी घेतलेल्या वेगवेगळ्या कर्जांवरचं व्याज, संरक्षणावरचा खर्च आणि विकासाचे जे आधी अनेक प्रकल्प झाले ते पुढे चालू ठेवणे, त्यांची दुरुस्ती, हे सगळे खर्च. याचा अर्थ ह्याच्यात विकासाचा नवा खर्च नाही आहे. त्यामुळे पंचवार्षिक योजनांच्या काळात लक्ष असायचं विकासाचा नवा खर्च कोणता, तो आपल्याला दाखवणार आहे की हा अर्थसंकल्प देशात विकासाला किती चालना देईल. नुसतंच आहेत ते सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, दुरुस्ती, देखभाल असं जर करत राहिलं तर जे आहे तेवढं गाडं पुढे चालू राहील आणि ते राहत नसतं. एक इकॉनॉमिक्समध्ये फार छान वाक्य आहे की तुम्हाला आहे तिथे थांबण्यासाठी पण सतत पळावं लागतं. त्यामुळे आहे तिथे थांबणे नावाचा प्रकारच नाही आहे, प्रगतीला पुढचं. मग ती प्रगती कुठे दिसणार आहे तर पंचवार्षिक योजनांच्या काळातलं नाव प्लॅन डेव्हलपमेंट, नियोजनातला विकासावरील खर्च. पण आता जेव्हा पंचवार्षिक योजना नाही, आता त्याची जागा प्लॅनिंग कमिशनची जागा घेतली नीती आयोगाने, आणि पंचवार्षिक योजनांच्या ऐवजी आता आलं की 15 वर्षाचा एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन होणार. त्याच्या प्रकाशात 7 वर्षात कोणती उद्दिष्ट गाठायचं ठरणार आणि त्याच्या प्रकाशात पुढचा वार्षिक अर्थसंकल्प तयार होणार. म्हणून आहे की आता अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे नुसताच मूळ आकडा किती मोठा आहे, तो प्रचंड मोठा आहे, 27 लाख कोटी, हा रुपयाच्या भाषेत आहे. आपलं लक्ष पाहिजे त्याच्यातला भांडवलीचा अर्थ आहे की ही नवी गुंतवणूक आहे. भांडवली खर्चाचा अर्थ आहे की हा खर्च केवळ चालू योजना पुढे चालू ठेवणे, पगार, संरक्षण, व्याज फेडणे याच्यावरचा नसून ह्या नव्या योजना आहेत. तर मग 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पामधला भांडवली खर्च 8.7 लाख कोटी एवढा होता.
मी सगळ्यांनाच सुचवीन की मी त्याही वेळी 2 तासाचं पूर्ण सत्र फक्त त्या बजेटवर घेतलं होतं. ते आपल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल. पण आजच्या सत्रानंतर जर त्यांनी तेही पाहिलं आणि मग पुन्हा या सत्राची व्हिडिओ म्हणा किंवा पाहिली तर मला खात्री आहे की तुम्हाला विषय जास्ती कळणार आहे. माझ्या सांगण्याचा अर्थ आहे 1 फेब्रुवारीच्या नंतर झालेल्या सत्राची पण वेळात वेळ काढून प्रत्येकच जण व्हिडिओ पहा. त्या गृहीतावर आणि आता पुढचं मुद्दे पुढचे मी त्या सगळ्याची नुसतीच रिपिटिशन पुन्हा तेच हे नाही सांगणार आहे. आत्ताचा फोकस 4 जुलैला सादर झालेला आर्थिक पाहणीचा अहवाल आणि 5 जुलैला सादर केलेलं बजेट अर्थसंकल्प. तसा मग आर्थिक पाहणीच्या अहवालामधले जे नेमके काही आकडे आपल्याला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय दाखवून देतात. एक प्रकारे ती नाडी म्हणा फार तर की किती आरोग्य नीट आहे. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा इथला सध्या मानला जातो, यावर वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ वेगवेगळे युक्तिवाद करतायत आणि ते आपण चर्चेमध्ये समजावून पण घेऊयात की GDP हा काय एकमेव निदर्शक नाही, लक्षण नाही, नुसताच GDPचा आकडा. तर मुद्दा बरोबर आहे, तरी पण आपल्याला एका दृष्टिक्षेपात जर अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर तो आता सगळ्या चढउतारांच्या नंतर अंतिमतः 2018-19च्या वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 6.8% वाढलं आणि नव्या मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये 2019-20 या वर्षी अर्थव्यवस्था 7% वाढावी असं अंदाजित करण्यात आले किंवा तशी योजना आहे म्हणा. $2024 म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन या आकाराची ठरायला पाहिजे, म्हणजे GDP. आजच्या तारखेला भारत जर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा विचार केला तर जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, चीन आणि अमेरिकेच्या पाठोपाठ. डॉलरचा विचार केला नुसता म्हणजे विनिमयाचा दर, एक्सचेंज रेट, तर 6 आणि लवकरच आपण 5 वर सुद्धा जाऊ. तेव्हा पुढल्या 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन ते गाठायचे असतील तर विकासाचा दर आवश्यक आहे 8.5%. अनेक जाणकारांचं म्हणणं आहे, आणि मी जाणकार आहे की नाही ज्यांनी त्यांनी ठरवावं, पण मला पण विश्वास आहे की 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची क्षमता आपल्या अर्थव्यवस्थेची आहे. अशी विधानं जेव्हा जेव्हा मी करतो तेव्हा तेव्हा मनामध्ये कंसात एक धोका असतो की हे होण्यापासून भारताला रोखेल असं काय आहे. तर अर्थातच आव्हानं धोके भरपूर असतात, पण माझ्या नजरेला त्यातला सगळ्यात मोठा धोका दिसतो पर्यावरणाची समस्या. आणि तापमान वाढीमुळे ढासळलेला पर्यावरणाचा समतोल हा अधिकाधिक नैसर्गिक उत्पातांकडे जातो आहे. ते जर घडत राहिले तर सगळीच परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या पलीकडेच जाईल. तेवढं जर नसलं तर मला खात्री आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि जो टेक ऑफला आपण येऊन पोचलेलो आहोत तर आपण 5 वर्षामध्ये 5 ट्रिलियन आपण गाठू शकतो. पण पर्यावरणाच्या पाठोपाठचा व्यावहारिक एकाच वेळी त्याला शब्द वापरता येईल धोकाही आहे, आव्हानही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर गाठायचे असतील $5 ट्रिलियन 2024 पर्यंत, तर जसा GDPच्या वाढीचा दर 8.5 हा एक आकडा ऐकला, यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे रोजगाराच्या संधी निर्माण करता येणे. निवडणुकीच्या काळामध्ये एक अहवाल फुटला होता आणि त्यांनी दाखवून दिलं होतं की भारतातलं बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 45 वर्षात नव्हतं एवढं झालंय जास्ती. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्याच्यावर जे काही म्हणायचं ते ज्यांनी त्यांनी म्हणून झालं असेल. आज बजेटचा अभ्यास करताना दिसून येतं की तो फुटलेला अहवालातला आकडा खरा होता आणि बेरोजगारीचं प्रमाण फार मोठं झालं हा धोक्याचा इशारा आहे. एका बाजूला भारताची काम करणारी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 66% जास्ती आहे. हे चित्र पुढची 25 ते 30 वर्ष राहणार आहे.
याचा अर्थ आहे आपल्याला हा सुप्रसिद्ध डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. पण रोजगारक्षम होणाऱ्या तरुणांना त्यांच्या शिक्षण आणि कुशलतेनुसार रोजगार मिळाले तर डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या हा आपला पॉझिटिव्ह मुद्दा ठरेल. ते मिळाले नाहीत तर तीच तरुणांची ताकद उलट उलटेल आणि मग तो रस्ता कायदा सुव्यवस्थेला आव्हान, नक्षलवादाची वाढ, दंगली, संकुचित वृत्तींना आणि मग त्यातनं उद्भवणारे सर्व प्रकारचे नकारात्मक घटक आहेत. तेव्हा रोजगार आणि GDP वाढीचा दर ह्याचं एकमेकाशी नातं आहे. ते नीट साधलं तर रोजगार वाढल्यामुळे GDP वाढेल, GDP वाढल्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, त्यामुळे पुन्हा GDP वाढेल. असं विकासाचं वर्तुळ आहे वर चढत जाणारं. पण त्याच्या उलटी बाजू पण खरी आहे. ती म्हणजे नाही झाले पुरेसे रोजगार तयार तर त्याचा GDPच्या वाढीच्या दरावर परिणाम होणार आहे. तो दरावर परिणाम नकारात्मक झाल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी तयार होण्याची क्षमता कमी होणार आहे. त्यामुळे GDPची वाढ आणखी कमी होणार आहे. म्हणजे हा भोवरा आहे, व्हिशियस सर्कल आहे. सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की रोजगाराच्या संधी. आर्थिक पाहणीचा अहवाल हे दाखवून देतो की संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट 3.4% आहे. इथले आकडे लक्षात घेतले पाहिजेत आपण की हे जेव्हा म्हणतो वित्तीय तूट 3.4% आहे त्याचा अर्थ आहे 3.4 राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.4. एकूणच अर्थशास्त्राचा खरं तर अभ्यास करताना प्रत्येकानेच सावधपणे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा टक्केवारीचा उल्लेख होतो, टक्का हा शब्द समोर आल्याक्षणी स्वतःला विचारायला शिकवा की कशाच्या 3.4%. तसे जर आपण सावध राहिलो नाही तर आपलाच गैरसमज होईल की बजेटच्या 3.4%. म्हणजे बुवा 27 लाख कोटीचं बजेट, भांडवली खर्च 8.7 लाख कोटी आणि एकूण त्या 27 लाख कोटीच्या 3.4, तर तो आकडा फारच छोटा होणार आहे. हे मला माहिती आहे की पुढच्या आणखी एका स्लाईडवर स्पष्ट होणार आहे. वित्तीय तूट 3.4 म्हणजे ती GDP राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.4 आहे, म्हणजे मोठा आकडा आहे हा. तसाच आहे चालू खात्यावरील तूट, हाही अर्थव्यवस्थेचं आरोग्य दाखवणारा एक मोलाचा आकडा आहे. करंट अकाउंट डेफिसिट ह्याची व्याख्या शब्दात सांगायला एकदम सोपी आहे. ती म्हणजे असलेल्या आर्थिक वर्षामध्ये प्रत्यक्ष एकूण किती डॉलर आत आले देशात आणि किती डॉलर बाहेर गेले यातला जो काही फरक. तर आता भारताची अर्थव्यवस्था विचारात घेता आपले जास्ती डॉलर बाहेर जातात म्हणून ती तूट असते चालू खात्यावरील तूट. चालू खात्यावरील तूटचा संकेत हा आहे की साधारण 3 ते 3.5% ते पण GDPच्या आहे, म्हणजे हा मोठा आकडा आहे हा सुद्धा. GDPच्या 3 ते 3.5% हिला विकासाच्या टप्प्यामध्ये ओके मानलं जातं. तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसून येतं की संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा चालू खात्यावरील तूट 2.5% म्हणजे अर्थव्यवस्थेच्या एका योग्य मर्यादेमध्ये. याचबरोबरीने इथे समजावून घेण्याची एक महत्त्वाची संकल्पना आहे GDP आणि कराचं गुणोत्तर, GDP टॅक्स रेशो. GDP टॅक्स रेशो ह्याचा अर्थ पण एकदम सोपा आहे. देशाच्या एकूण GDPच्या किती टक्के रक्कम सरकार विविध करांच्या रूपाने गोळा करते याला म्हणायचं GDP करांचं एकमेकाशी असलेलं गुणोत्तर. या बाबतीत एक साधारणपणाने जागतिक थंब रूल म्हणतात, संकेत आहे की GDPच्या 15% सरकारने घेतलं तर त्याला योग्य म्हटलं पाहिजे. आपल्या देशामध्ये आणि संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 9.2% एवढी रक्कम सरकारनी म्हणजे केंद्र सरकारनी विविध करांच्या द्वारा गोळा केली. याचबरोबर राज्य सरकारं पण जेव्हा आपापला अर्थसंकल्प करतात तर राज्याच्या पातळीचे हे राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टानुसार जे विषय वाटून देण्यात आले आहेत, केंद्राचे कोणते, राज्याचे कोणते आणि समवर्ती कोणते, त्यानुसार राज्य सरकारंसुद्धा राज्यांच्या अधिकार क्षेत्रामधल्यावर कर बसवतेच. तर साधारणपणाने तो 4.5% आहे. आता इथे नजरेसमोर एक गणित ठेवा की GDPच्या 9.2%
कराच्या रूपाने विविध सरकार GDPचं गोळा करते. केंद्र सरकार आणखी सुमारे 4.5 म्हणजे हे 13.7% झाले हे राज्य सरकार करतात आणि 3.4% वित्तीय तूट आहे. हे 3.4 पण GDPचे आहेत. म्हणजे 13.7 अधिक 3.4 म्हणजे 17.1 आणि चालू खात्यावरील तूट 2.5 आहे म्हणजे 19.6. म्हणजे सर्वसाधारणपणे बोलायचं तर देशाच्या एकूण अर्थसंकल्पाला केंद्रात साधारणपणाने 20% जवळजवळ केंद्र राज्य मिळूनची साधारणपणाने GDPच्या 20. तरी जागतिक परिस्थिती म्हणजे बाकीचे देश किती गोळा करतात तर विकसित देशसुद्धा ह्यापेक्षा भरपूर करतात. सगळा मिळून याचा सोपा अर्थ भारत हा आजही करांचं प्रमाण कमी असलेला देश आहे आणि GDP टॅक्स रेशो आपला एका योग्य रीतीने वाढायला संधी आहे. आर्थिक पाहणीचा अहवाल हेही सांगतो की करांचा महसूल कराद्वारा टॅक्स रेव्हेन्यू 17.3 लाख कोटी. आता ह्यामध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर दोन्ही आले. संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सरकारी एकूण खर्च 24.6 लाख कोटी आणि मग आता 2019-20चा जो अर्थसंकल्प सन्माननीय अर्थमंत्र्यांनी मांडला त्यामध्ये पुन्हा एकदा 10 मुद्द्यांचं एक व्हिजन स्टेटमेंट काहीतरी दूरचं पाहणारं मोठ्या दूरदृष्टीने केलेली मांडणी हे निर्मला सीतारामन यांनी पुन्हा स्पष्ट केले. मी सगळ्यांना आठवण करून देतो की हे 10च्या 10 मुद्दे काय आणि त्यातल्या प्रत्येकाचा नेमका अन्वयार्थ हे आपण त्या 1 फेब्रुवारीच्या वेळी बोललो होतो. आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून प्रत्येकाने ती पाहायची आणि मग माझ्या तासाला पुन्हा त्यावर चर्चा केलेली चालेल. त्या 10 मुद्द्यांच्या मध्ये खरोखरच देशामध्ये पायाभूत सुविधांना प्रचंड गती आणणे, देश अत्याधुनिकतेकडे वाट करण्याकरता डिजिटल सगळे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करून विविध अर्थव्यवस्थाच डिजिटल करण्याकडे नेणे. त्यानंतर भारताकडे फार मोठा समुद्र किनारा आहे ज्याचं विकासाचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. तर त्याला ब्लू इकॉनॉमी नाव आहे, निळाशार समुद्र म्हणून. त्यामध्ये मच्छीमारी, पर्यटन आणि इतर अनेक आहेत. ते समुद्रामध्ये खाली तेलविहिरी आपल्याला सापडलेल्या आहेत. तर असा 10 मुद्द्यांचा एक अत्यंत विचारी कार्यक्रम मांडण्यात आला आहे. तो मी त्या 1 फेब्रुवारी नंतरच्या बजेटच्या वेळी बोललो होतो त्याच्यावर आहे. आपण त्याचा अभ्यास करूयात. इथली मी 2-4 उदाहरणं त्यातली एक प्रकारे गेल्या 7-8 महिन्यामध्ये जर धूळ साठलेली असेल ती थोडी साफ करायला सहज 2-3 उदाहरणं म्हणून घेतलीत. 1 फेब्रुवारीच्याच बजेटमध्ये राष्ट्रीय म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी पेन्शन योजना, श्रमयोगी योजना मांडलेली होती. त्यामध्ये शेतावर काम करणारा मुख्यतः शेतमजूर वर्ग म्हणजे असंघटित क्षेत्र, कामगार वर्गातलं असंघटित क्षेत्र, त्यांच्याकरता ही विशेष पेन्शनची योजना होती. तशी आता कर्मयोगी याही नावानी पेन्शनची योजना आणण्यात आली. ती आत्ताच्या बजेटमध्ये मांडण्यात आली. तो जो 10 कलमी एक दूरदृष्टीचा कार्यक्रम आहे व्हिजन, त्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास येतो. इथे मी 3 अतिशय इंटरेस्टिंग योजनांची नावं लिहिली आहेत पण अशा अक्षरशः निदान 100 निघतील. आपलं काम आहे सगळ्याचं करायचंच आहे. मी पुढे काही एक यादी दिलेली आहे पण मुख्य म्हणजे 1 फेब्रुवारीच्या बजेटनंतरही मांडली होती. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे आणि उद्दिष्ट हे आहे की चांगले रस्ते आणि त्यामुळे बाजारपेठेशी चांगला संपर्क की ज्यामुळे अर्थव्यवस्थेला गती येते. इकॉनॉमिक्समधला शब्द आहे मल्टिप्लायर म्हणजे गुणाकार घडवणारा. तर मुळात पायाभूत सुविधा आणि त्यामध्ये मुख्य आहेत रस्ते. तर गाव जर चांगल्या रस्त्याने बाजारपेठेशी जोडलं गेलं तर त्या गावाच्या विकासाला आपोआपच निश्चितपणे गती येते. म्हणून ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. अशी भारतमाला या नावाने भारतभरचे रस्ते विविध जोडून मुख्यतः पूर्वोत्तर भागसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेशी जास्ती जवळनं जोडण्याची योजना आहे. अशी सागरमाला म्हणजे हा जो 7,500 किलोमीटरपेक्षा मोठा असा भारताला एकूण समुद्र किनारा आहे
त्या किनाऱ्यांना जोडून सगळा तयार होणारा रस्ता आणि त्याचा मग ब्लू इकॉनॉमीच्या विकासामधला वाटा अशा महत्त्वाकांक्षी योजना आहेत. अर्थमंत्र्यांनी रेल्वेविषयी योजना मांडताना सांगितलं की त्यामध्ये शासकीय क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्र येऊन गुंतवणुकीच्या नव्या योजना कराव्यात. ह्याला शास्त्रीय शब्द आहे PPP. PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. इथे आपण अभ्यासात लक्षात घ्यायचं आहे की एक 2 वर्षापूर्वीपर्यंत पारंपरिक संकेत म्हणून आपलं रेल्वे बजेट वेगळं सादर केलं जायचं. ही ब्रिटिश काळापासून चालत आली परंपरा. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष होत आली तरी आपण ती तशीच चालू ठेवली होती. पण आता 2 वर्षांपूर्वीपासून ती ही प्रथा बदलून नवी प्रथा निर्माण करण्यात आली. ब्रिटिश काळामध्ये ती निर्माण होताना कारण होतं नुसत्या एकट्या रेल्वे खात्याचा खर्च भरपूर असायचा, आउटले. स्वातंत्र्यानंतर भारताची जशी वाटचाल चालू झाली तशी आता एकटं रेल्वे खातं एवढं मोठं राहिलं नाही. उलटं झालं की देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला चालना द्यायला उलट ते रेल्वे खातं आणि त्याच्यावरचं बजेट आवश्यक आहे. म्हणून 2 वर्षापूर्वीपासून ते मूळच्या बजेटमध्येच विसर्जित करण्यात आलं. त्या बाबतीमध्ये योजना मांडल्या आहेत की आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारा खाजगी गुंतवणुकीला रेल्वेमध्ये सुद्धा चालना देण्यात येईल. अजून कुठेही रेल्वेच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव नाही आहे. विशेषतः रेल्वेचे मार्ग आणि प्रत्यक्ष रेल्वे सेवा, पण त्याच्या भोवतीच्या ज्या अनेक असतात ह्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक, भांडवल आणि खाजगी प्लेयर्स यांना आता 4-5 वर्ष झाली आहेत परवानगी दिली जाते. हे जे पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी किंवा नुसतं रेल्वे खातं संख्येने सुद्धा एवढं मोठं आहे की भारतामध्ये ठिकठिकाणी त्यांची रेल्वेची हॉस्पिटल्स किंवा रेल्वेमधला जो स्टाफ आहे त्यांच्या आरोग्य योजना, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठीच्या शाळा सेपरेटली, असं सगळं गेल्या अनेक वर्षांमध्ये आकाराला आलं आहे. तिथे खाजगी गुंतवणूक मान्य करण्यात आलेली आहे. मला वाटतं की तुम्हीसुद्धा जर अलीकडच्या काळात कधी रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्हाला सुधारणा भरपूर दिसून येतील. त्यातली एक खरंच आश्चर्य बाळगावी अशी रेल्वेची तिकीटं आता ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था हे पूर्ण आउटसोर्स केलेलं काम आहे. हे स्वतः खातं नाही करत. ही IRCTC ही जी कंपनी आहे ही खाजगी क्षेत्रातली कंपनी आहे. तेव्हा 1991 नंतर भारताने जो LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हा मार्ग स्वीकारला, त्यामध्ये आजच्या तारखेला आता फक्त रेल्वे आणि त्यातली सुद्धा रेल्वे सेवा हे क्षेत्र आहे की जिथे अजूनही खाजगी भांडवलाला परवानगी नाही. बाकी आपण पाहू की विमान उड्डयन, सिव्हिल एव्हिएशन हे तर आता मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे. उलट पुढच्या स्लाईडवर आपण पाहणार आहोत की निर्गुंतवणुकीचे अनेक प्रस्ताव आहेत आत्ताच्या बजेटमध्ये. त्यामधला एक गेली 2-4 वर्ष सतत चालू आलेला एअर इंडियाचं खाजगीकरण. आणि आपलं दुर्दैव एक प्रकारे एअर इंडिया JRD टाटांनी स्थापित केली एक खाजगी विमान वाहतूक कंपनी म्हणून. जोपर्यंत ती टाटा उद्योग समूह चालवत होता तोवर एअर इंडिया जगातली सगळ्यात उत्तम सेवा देत होता. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने समाजवादी समाजरचनेची वाटचाल करायची ठरवलं तर एकेवेळी नेहरू आणि JRDंची भेट झाली आणि सगळ्या चर्चेनंतर JRDंनी पण मान्य केलं देशाचं व्यापक हित लक्षात ठेवून आणि एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. दुर्दैव असं आहे की ती नीट चालू नाही आणि आजच्या तारखेला ती प्रचंड तोट्यामध्ये चालू आहे आणि एअर इंडियाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे. दुष्काळातला 13वा महिना हा आहे की एअर इंडियाच्या खाजगीकरणाला बीड म्हणजे अर्ज करणे, आम्ही घ्यायला तयार आहोत, असे येतच नाहीत पुढे. पण आत्ताच्या बजेटमध्ये मांडण्यात आलं की एअर इंडियाच्याही खाजगीकरणाची पावलं उचलायची. आपण पाहतो आहोत की मेट्रो प्रकल्प देशामध्ये अनेक ठिकाणी चालू आहेत. म्हणजे हे नुसती कागदावर पाहण्याची तर गोष्ट नाही, अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे, पण आपल्याला रस्त्याने वावरताना सुद्धा दिसतं की अनेक शहरांच्या मध्ये. आणि हे आवश्यक आहे आपल्याला जर प्रदूषण कमी करायचं असेल, लोकांची कार्यक्षमता वाढवायची असेल. आजचं माझं बोलणं संपतानाची एक स्लाईडवरचा एक फार छान शब्द आहे, तो आत्ताच बोलतोय मी, ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स नावाचं.
की आपण सगळे एरवी अभ्यास करताना ईज ऑफ बिझनेस इंडेक्स असं ऐकतो की ह्या देशामध्ये एखादा नवा व्यवसाय स्थापन करणे आणि तो चालवणे हे कितपत सोपं किंवा अवघड आहे. त्यापेक्षा अनेक पटींनी महत्त्वाची संकल्पना आहे की या देशामध्ये जगणं कितपत सोपं किंवा अवघड आहे. ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स. लोकांची खरं म्हणजे कार्यक्षमता त्यामुळे वाढते. तर हे जे मास ट्रान्झिटचे सगळे आणि मेट्रो हा जवळजवळ शून्य प्रदूषण करणारा असू शकतो प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना उलट सुबक आणि अतिशय छान पद्धतीने तर माणूस त्यामुळे ताजातवाना राहतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे GDPचा विकासाचा दर वाढतो. या उलट मला पश्चिम म्हणजे पुण्याचं सुद्धा गोष्ट वेगळी. आणखीन तरी मला मुंबई असेल तर कुठेतरी दहिसर किंवा पार कल्याण कसारा किंवा इकडे पार पनवेलच्याही पुढनं मला मंत्रालयात पोचायचं आहे. तर त्या लोकलमध्ये खच्चून गर्दी म्हणजे डोळे फाटायची वेळ येते आणि त्याच्यात धक्के खात धक्के देत मुंबईची हवा असं करत पुन्हा उतरलं की अजून मंत्रालयापर्यंत चालत जायचं आहे ना. ते तुलनेने सोपं असतं कारण लोंढेच्या लोंढे वाहत असतात. आपल्याला कुठल्या लोंढ्यात आपण आलो पाहिजे कळलं की बरोबर तो लोंढा वाहत आपल्याला मंत्रालयाच्या दारात नेऊन ठेवतो. मग मला खरंच प्रश्न आहे की यानंतर त्याचा कार्यक्षमतेवर होणार ना परिणाम. म्हणजे अरे तो आपला कर्मचारी मंत्रालयात पोचेपर्यंत जर दमून पोचला तर त्यांनी कामं कधी करायची त्याच्याचे. बरं शिवाय त्याच्यासमोर परतताना सुद्धा तेच मांडून ठेवलेलं आहे की पुन्हा अशाच लोंढ्यांच्यामधनं स्टेशनपर्यंत जायचं. फार तर वाटेत दारातली भेळ खा. पुन्हा धक्केबुक्के खातच घरापाशी. तिथून उतरून पुन्हा शेअर टॅक्सी असेल रिक्षा असेल असं म्हणजे माणसांची कार्यक्षमता कमी होणार त्याने. तरी मेट्रो प्रकल्प हे कार्यक्षमता वाढवण्याकरता महत्त्वाचे आहेत आणि ते बजेटमध्ये आहेत. असाच नागरी हवाई वाहतूक अर्थात अनेक योजना मांडल्या जात आहेत. मलाच महाराष्ट्र आणि देशभर प्रवास करावा लागतो. त्यामुळे माझी खरंच फार इच्छा आहे हे जे उडान हा प्रकल्प आहे ना म्हणजे छोट्या अंतराकरता आणि मुख्य म्हणजे कोणाही सामान्य व्यक्तीला परवडेल असं म्हणजे 1 तासापर्यंतचा प्रवास असेल तर तिकीटच 2,500 पाहिजे आणि छोट्या छोट्या अंतराची उडान महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर दुर्दैवाने ते यशस्वी होताना दिसत नाही. उदाहरणार्थ मुंबईहून कोल्हापूर, मुंबईहून नाशिक, जळगाव आणि पुण्याहून सुद्धा ठिकठिकाणी. तर आता हे खरंच आहे. आता तुम्ही घेता न घेता मला अनुभव कल्पना नाही आहे. माझे असतात प्रवास माझे सातत्याने. मला आता काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये होतं एक काम होतं मेळावे असतात. पुण्याहून नाशिकला जाण्याच्या प्रोसेसमध्येच आधी तुमचा निम्मा जीव संपतो. बऱ्याच पूर्वी मी म्हणायचो की महाराष्ट्रातला सर्वात धोकादायक रस्ता आहे पुणे सोलापूर रस्ता. पण अलीकडच्या वर्षांमध्ये आता तो चांगला झाला आहे. आता सगळ्यात धोकादायक आहे पुणे नाशिक रस्ता. शहाण्या माणसांनी जाऊच नाही पुणे नाशिक रस्त्याने. पण हा नुसता त्रास किती होतो ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्सचा संबंध नाही. माणसं कार्यक्षम राहणार का, उत्पादकता व्यक्तीची प्रॉडक्टिव्हिटी माणसं कार्यक्षम राहणार का. एक खरंच मी जाता जाता सांगतो की छान उदाहरण तुमच्या पिढीला कल्पना करायला सुद्धा अवघड जाईल की मुंबई पुणे पूर्वी हा एक्सप्रेसवे होण्यापूर्वी एका दिवसात की पुण्याहून जायचं मुंबईला कामं करायची आणि परत पुण्याला परतायचं अशक्य गोष्ट होती. अशक्य गोष्ट होती. मधला ठाणे खाडीपूल झाल्यानंतर आधी तो नव्हता तेव्हा मुंबई पुणे रस्त्याने अंतर होतं 192 किलोमीटर. आपोआपच तुमच्या लक्षात येणं चालूच होईल. त्यानंतर तो ठाणे खाडीपूल झाला की ज्याची आपली लूट अजूनही चालू आहे म्हणजे टोल ती लूट आहे. पण ठाणे खाडीपूल नुसता झाल्यामुळे 30 किलोमीटरने अंतर कमी झालं. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे नुसतीच सोय वाढली का. अरे 30 किलोमीटरने अंतर कमी झालं म्हणजे तेवढं पेट्रोल जळणं कमी झालं. लाखो व्यक्तींचा तेवढा वेळ वाचला. म्हणजे तुम्ही पर्सन आवर्स कॅल्क्युलेट करा, गणित करा की त्यामुळे तो वेळ वाचला. याचा अर्थ एफिशियन्सी वाढायला उपयोग होणार. पण मला असा काळ लक्षात आहे की नुसत्या पुणे मुंबई प्रवासाला 5 तास लागायचे. आपलंच मुंबईतलं पूर्वी केंद्र दादरला होतं. आमच्या अंगावर काटा असायचा कारण त्यावेळी आपली मुंबईत काही राहण्याची व्यवस्था नव्हती वेगळी. माझं काम तास संपले की परत यायचं. तर त्यावेळेला दादरहून सायनला येईपर्यंत 1 तास लागायचा. सायनहून ठाणे खाडीपूल 1 तास, ठाणे खाडीपुलापासून पनवेल 1 तास, पनवेलपासून खोपोली 1 तास.
मधला नुसता घाट. एक शिंगरोबाचं वळण म्हणून होतं सुप्रसिद्ध, की तिथं टँकर कायम बोंबललेले असायचे आणि त्यामुळे दोन्ही बाजूला ट्रॅफिक बंद. त्यामुळे नुसता घाटच ओलांडायला आणखी 1 तास आणि मग लोणावळ्यातून पुण्यामध्ये यायला 1 तास. बस 6 तासात जर आलो, 162 किलोमीटरचं अंतर, आमची चर्चा व्हायची की आज छान आलो. आणि कित्येक वेळा ट्रॅफिक जॅममध्ये नुसतं 1-1, 2-2 तास नाही बरं का, 18-18 तासाचे झाले ट्रॅफिक जॅम. एकेवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचे पूर्वीचे स्पीकर अध्यक्ष जयंतराव टिळक यांची गाडी तिकडे तो पुणे म्हणजे मुंबई गोवा हायवे जिथे पनवेलला चालू होतो जुना, तिथे ट्रॅफिक जॅममध्ये सापडली. 31 तास होता तो ट्रॅफिक जॅम. त्यानंतर एक्सप्रेसवेच्या कामाला त्यामुळे गती आली. पण मी पण तो काळ पाहिलेला असल्यामुळे माझ्या लक्षात असतं की आता जेव्हा मी असा झुरकन एक्सप्रेसवेला लागलो की जातो, कामं करतो, परत सुद्धा येतो, त्यांनी माणसाची एनर्जी वाचते, प्रचंड वेळ वाचतो. एक साधा मी मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो त्या काळामध्ये, त्यावेळी एक्सप्रेसवेचं काम सुरू करायचं होतं. एक सर्व्हे करून घेतला होता. हे मी तुम्हाला 1995 सालातलं सांगतोय. जुना जो पुणे मुंबई रस्ता आहे त्यांनी 1995 एका दिवसाला, श्वास रोखून आकडा ऐका, एका दिवसाला सरासरी 55,000 वाहनं जाये करत असायचे. 95 सालची फिगर सांगतोय. म्हणजे कल्पनाच करा तुम्ही की 55,000 वाहनं, त्यांचं पेट्रोल, आणि जो प्रवास खरं म्हणजे 2-2.5 तासात व्हायला पाहिजे त्याला 6 तास लागले तर हुश्श मानायचं की आज छान आलो, आज मस्त आलो. म्हणजे हे मुंबईकरालाच मी बोलतोय ते जास्ती आणखी समजेल बरं का, की लोकलमध्ये बूट टेकवायला जागा मिळाली तरी समजायचं आज गर्दी नव्हती. आणि बूट टेकवायला म्हणजे मी बाकाला बूट टेकणे, एरवी टेकतच असतात सगळ्यांची सगळीकडे, मी बाकाबद्दल बोलतोय. आणि 3च्या बाकावर 8-8 जण बसतात. हे मुंबईकराचं पण स्किल आहे. अजून तरी एकमेकावर असे बसत नाहीत असं मी मुंबईत पाहिलेलं नाही. या सगळ्याच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम आहेत. पायाभूत सोयी म्हणजे नुसती लक्झरी नाही आहे, तेच विमानालाही लागू आहे. की कामं करायला मला पुण्यातून नाशिकमध्ये जायलाच 5-5.5 तास, प्रत्येकमध्ये भेटणाऱ्या गावात ट्रॅफिक जॅम आहे बरं का, हे सांगतोय मी. आधी पुण्यातून बाहेर पडणे म्हणजे तोंडाला फेस. पुढे भोसरी, त्याचा मला वेगळा उच्चार करायची फार इच्छा होते. मग मोशी, मग चाकण. तर चाकणचा एक चौक बहुधा ट्रॅफिक जॅमसाठीच तयार करण्यात आलेला आहे. आणि तिकडे एक ओव्हरब्रिज झाला. ती कोणाची अक्कल आहे की तो ओव्हरब्रिज त्यांनी त्या चौकाच्या अलीकडे संपवलाय. मग तू भाऊ केला तर त्या चौकावरनं पलीकडे नव्हता काढता येतोय, पण त्याची पेन्सिल संपली असेल बहुधा त्यावेळी. पुढे राजगुरुनगर, तर तिथल्या एसटी स्टँडच्या शेजारचा रस्ता परमनंट ट्रॅफिक जॅम. मंचर परमनंट ट्रॅफिक जॅम. असंच सिन्नर परमनंट ट्रॅफिक जॅम. नाशिक रोड म्हणजे माणसांचे वेळ जाणार आहेत. हे आपण एकमेकाची शक्ती घालवतो. याऐवजी जर छोटी छोटी विमानांचं 25 मिनिटात नाशिकला पोचलो, अशा खरंच व्यवस्था आहेत. त्यामुळे हवाई वाहतुकीला आर्थिक विकासाचा मल्टिप्लर ही सुद्धा नुसती एक लक्झरी नाही आहे. सरकारने अर्थातच त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. आपण उद्दिष्ट ठरवले 2030 सालापर्यंत पेट्रोलवरची वाहनच बंद होतील देशातली. सारी मानवता आणि त्यात भारत एका नव्या युगातच प्रवेश करेल. बरं, मग त्याचा अर्थ आहे की आत्ताच वेळेत जागा होऊन दूरदृष्टीने ते नियोजन करायला पाहिजे की जर पेट्रोलची वाहनं आणि त्यामुळे शून्य प्रदूषण, तर पर्याय कोणते कोणते, तर एक महत्त्वाचं इलेक्ट्रिकची वाहनं पाश्चिमात्य देशात आली आहेत बरं का. आणि अमेरिकेमध्ये तर आता वेगळं सांगावं नाही लागत, पण अनेक जण त्यांचं नाव हायब्रिड आहे. हायब्रिड वाहनं म्हणजे ते असं कॉम्बिनेशन असतं, पण त्यामुळे पेट्रोल खूप कमी वापरलं जातं आणि इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी. आणि जसे आपले पेट्रोल भरायला पेट्रोल पंप असतो तसे चार्जर्स आहेत की गाडी तिथे नेऊन ठेवायची, गाडीला फक्त प्लग लावायचा आणि थोडा वेळ थांबलात की गाडीचे पुन्हा चार्ज झाले. मला लक्षात आहे की आपल्याकडे काही काळापूर्वी अशी एक स्कूटर आली होती, योयो नाव होतं त्या स्कूटरचं, त्यामुळे ती फेल गेली असावी. पण योयो ऐकलं की हनी सिंगची आठवण होते, म्हणजे घाण आवाजाची आठवण होते. पण काळाची ही गरज आहे. आपल्याकडे अजून हायब्रिड आत्ता यायला लागलेत, हायब्रिड मॉडेल वाहनांची, पण शासनाने फार वेगाने त्याला चालना देण्याचा त्या कार्यक्रमाचं नाव आहे फेम 1 आणि 2.
फेमचे मी पुढच्या एका स्लाईडवर दिलं पूर्ण रूप, त्यावेळेला ते सांगित. आणि रस्त्यांचं असं काही विलक्षण जाळं हा आहे प्रकल्प की संपूर्ण भारत ज्या रस्त्यांनी जोडला जाणारा, तर उद्दिष्ट आहे वन नेशन वन ग्रीड, असं त्याला नावच आहे त्या प्रकल्पाला. ग्रीड की सगळे रस्ते ज्या तऱ्हेने एकमेकाशी जोडून असं एक रस्त्यांचं जाळं तयार होईल. या कार्यक्रमाचं नाव वन नेशन वन ग्रीड. आपल्याला बजेटचा अभ्यास करताना अनेक महत्त्वाच्या योजना आणि त्याच्यावर अर्थसंकल्पीय तरतूद किती केली आहे हा एक महत्त्वाचा गाभा आहे. इथे मी अभ्यासासाठीच्या त्यातल्या काही निवडून काढल्या समोर. तर प्रधानमंत्री आवास योजना ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. याचं कारण असं मांडण्यात आलेलं की 2022पर्यंत ह्या देशातल्या प्रत्येकाला स्वतःचं राहण्यासाठी घर असेल, डोक्यावर स्वतःचं छप्पर असेल. ही एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर चालू अंदाजपत्रकात मांडण्यात आलं की 1,95,00,000 घरांना वीज, घरापर्यंत वीज, प्रत्येक घराला टॉयलेट, स्वच्छतागृह आणि कुकिंग गॅस स्वयंपाकाचा, तो आधीच्या सरकारने केलं आहे मोठ्या प्रमाणावर हे काम. तर हे या वर्षामध्ये 1,95,00,000 घरांना या 3 गोष्टी पोचत्या करायच्या आणि एकूण मिळून 2022पर्यंत या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या डोक्यावर छप्पर असायला पाहिजे. अशीच ग्रामसडक योजना आणि त्याचं चालू वर्षामध्ये 30,000 किलोमीटरपेक्षा अधिक नवं जाळं तयार करण्याची योजना आहे. आणि ती नुसती 30,000 किलोमीटर रस्ते तयार करायचे नाहीत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की नुसतंच उद्दिष्ट 30,000 किलोमीटर रस्ते तयार करायचे आहेत असं नाही आहे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून, पर्यावरणाला अनुकूल असलेली टेक्नॉलॉजी वापरून. उदाहरणार्थ प्लॅस्टिक हा सध्या पर्यावरणाला प्रचंड मोठा धोका आहे. प्लॅस्टिकमधलं विष जमिनीमध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये मिसळत जातं. त्याचे सगळे विपरीत परिणाम आपल्या प्राण्यांच्या सर्व आरोग्यावर आहेत. त्यातून तेच प्राणी कोणी कापून खाणाऱ्या यादीतले असले तर आणखीन आरोग्यावर गुणित श्रेणीने वाईट परिणाम आहे. तर महाराष्ट्राने प्लॅस्टिक मुक्तीचं एक अभियान ते योग्यच केलं, शासनाची निर्णय होते आणि काहीतरी प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येतो. पण आता प्लॅस्टिक वापरून उत्तम दर्जाचे पर्यावरणाला अनुकूल रस्ते तयार करण्याचं तंत्रज्ञान पुढे आले. तर हे 30,000 किलोमीटर म्हणजे नुसते 30,000 किलोमीटरचे रस्ते नाहीत, हे तंत्रज्ञान वापरून, ग्रीन टेक्नॉलॉजी असं त्याचं नाव आहे, तर प्लॅस्टिकचे रस्ते तयार करण्याचं असं चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 30,000 किलोमीटरचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. या योजनेचं नाव स्फूर्ती. हे एक विशेषतः व्यक्ती म्हणून सुद्धा पंतप्रधान मोदींचं एक खासियत आहे. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा ज्या वेगवेगळ्या योजना तयार केल्या तर त्यांची इनिशियल्स म्हणजे इनिशियल्स इंग्लिश, पण ती जोडून एक खास अर्थपूर्ण भारतीय शब्द तयार होतो. अशीच उदय, उडान, उज्ज्वला ही जी वेगवेगळी नावं आहेत तसं हे स्फूर्तीचं आहे की स्कीम फॉर अपग्रेडेशन अँड रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज. भारतामध्ये अनेक जे छोटे मोठे परंपरागत हातमागासहित अनेक छोटे मोठे उद्योग कुंभाराचे आहेत गावाकडले, त्यांच्या चालना देण्यासाठी एक विशेष योजना. तर तिचं नाव स्फूर्ती, SFURTI घेतलं तर स्कीमचं पूर्ण नाव तयार होतं अशी मांडलेली. असंच पुढचं छान नाव ॲस्पायर. योजनेचं नाव ॲस्पायर. ती आहे प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्रीज अँड एंटरप्रेन्युअरशिप. मग असे मी तुम्हाला सांगितलं फेम ही पुढच्या स्लाईडवर आहे ते हे आहे, फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कंसात हायब्रिड अँड इलेक्ट्रिकल व्हेकल्स. म्हणजे जो 2030पर्यंत पेट्रोलच्या गाड्याच बंद, डिझेलचं ऑलरेडी चालू झालं आहे, जवळजवळ हळूहळू डिझेलच्या सगळं बाजूला सारलं जाणार आहे, पण पेट्रोलच्या 2030पर्यंत सगळ्या, त्या योजनेचं नाव फेम, फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कंसामध्ये हायब्रिड अँड कंस पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल्स. हे फेम. तर एक आधीच्या योजनांमध्ये होती फेम 1, आत्ताच्या अंदाजपत्रकात मांडली फेम 2. अभ्यासामध्ये ह्या मॉडेल टेनन्सी लॉ म्हणजे ह्या बजेटमध्ये काही पॉलिसी धोरणांचे फार महत्त्वाचे मुद्दे त्यातला आहे
मॉडेल टेनन्सी लॉ मांडला जाईल. आपल्याला जरा हा विषय थोडक्यात मी तुम्हाला एवढं सांगतो की तसं ह्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्यायचं झालं तर हा 2 तासाचा विषय. आपण नंतरच्या एखाद्या तासाला यावर चर्चा पण करू. स्वातंत्र्यानंतर भारताने जसं ठरवलं की जमीन विषयक कायद्यांमध्ये बदल घडवून आणायचे, ते जे काही घडवून आणले त्याचं एक मुख्य सूत्र होतं संपत्तीचं समतापूर्ण वाटप. आता त्यावेळचा भारत कृषीप्रधानच होता, तेव्हा संपत्तीचं समतापूर्ण वाटप याचा थेट अर्थ होता जमिनीचं समतापूर्ण वाटप. आणि मग मोठे मोठे जमीनदार होते, ते राहायचे शहरांमध्येच आणि त्यांनी शेतावर कामं करायला कुळं ठेवलेली असायची. तो इंग्लिश शब्द आहे टेनंट. कुळं म्हणजे मरमर मरायची ती कुळं, पण त्यांना कायदेशीर अधिकार काहीच नव्हते. आणि तरी असं करून ते शेतात जे पिकवतील त्याच्या 60% जमीनदाराच्या बोडख्यावर घालायचे असायचे. स्वातंत्र्यानंतर आपण ह्या सगळ्यामध्ये बदल केले. त्या बदलांचं सगळ्यात मुख्य सूत्र होतं कसेल त्याची जमीन. हे सूत्र लँड टू द टिलर, कसेल त्याची जमीन. स्वतंत्रपणे आढावा घ्यायचा आपल्याला नुसत्या ह्या जमीन सुधारणा विषयक सगळ्या तरतुदींचा. पण तूर्त इथला मुद्दा, कारण यावेळच्या बजेटमध्ये ते पाऊल आलं. आता हा जो देश अखिल भारतीय कायदा आहे, हा त्याचं खरं म्हणजे पूर्ण नाव BTAL असं येतं, बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्ट. आता नावात जरी बॉम्बे असलं तरी हा एक अखिल भारतीय कायदा आहे आणि जमिनीवर कामं करणाऱ्या कुळांना जमिनीचे मालकी हक्क मिळवून देण्याबाबतचा हा कायदा आहे. तो लागू होण्याची तारीख 1/4/56 आहे. आता 21व्या शतकाची पहिली 2 दशकं संपत आली तरी अजूनही कुळ कायदा म्हणला तर तो 1/4/56ला लागू होणारा आणि त्याच्या आधी झालेला कायदा. दुर्दैव आहे की तो खूप जुना झाला आहे, त्यामुळे तो अकार्यक्षम आहे आणि बदललेला काळ लक्षात घेऊन बदल आवश्यक आहे. तर आताच्या बजेटमध्ये मांडण्यात आलं की मॉडेल म्हणजे एक आदर्शवत असा मसुदा मांडण्यात येईल चालू वर्षामध्ये. तशीच अवकाश कार्यक्रमाला चालना द्यायला ही नवी कंपनी निर्माण करायची आहे. सरकारी पण तिच्यामध्ये समाजाचाही सहभाग असणारे न्यू कंपनीचं प्रस्तावित नाव आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. अशीच एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि काळाची गरज ओळखून असलेलं तर ह्यापुढे नवं मंत्रालय निर्माण केलं जाईल की ज्याचं नाव जलशक्ती मंत्रालय. म्हणजे ह्या बजेटमधल्या खास नव्या गोष्टी मी तुम्हाला लक्षात आणून देतो. आता पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे आपण जवळजवळ 35 वर्षापूर्वीच अधिकृतरित्या ठरवलं. हे नुसतं बोलण्याचं वाक्य नसतं. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे याचा अर्थ आहे की तसा खाजगी अधिकार पाण्यावर कोणीच सांगू शकत नाही, तो आपला सर्वांचा मिळून आहे. आणि आता तर कायद्याच्याही पलीकडे जाऊन काळ असा आला आहे की जगभर लवकरच पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. आणि आपल्याकरता जग लांब आहे असं तुम्ही समजू नका. चेन्नई शहर तर त्या स्वतः चेन्नई शहराचे स्वतःचे पाण्याच्या पुरवठ्याची सर्व साधनं संपली आहेत. प्रचंड संकटाचा सामना करते चेन्नई. बंगलोरला म्हटलं जातं ही भारताची सिलिकॉन व्हॅली आहे, म्हणजे कम्प्युटर क्षेत्राचा विकास बंगलोरमध्ये. सगळं बरोबर आहे, पण आता बंगलोरकडे पिण्याचं पाणी नाही, लवकरच ही वेळ येणार आहे. त्या बाबतीत पुण्याची स्थिती शहर म्हणून चांगली आहे. पुण्याला नजीकच्याही भविष्यकाळात दूरदूरपर्यंत पाणी कमी पडेल अशी स्थिती नाही आहे, पण आपल्याला जागं होण्याची मात्र नितांत गरज आहे. अनेक जाणकारांनी सांगितलं की यापुढची देशादेशातली युद्ध केवळ जमीन किंवा काही धोरणांकरता नाहीत होणार आहेत, पाण्यावरनं होणार आहेत. भारत चीनसुद्धा युद्ध संभवलं तर ब्रह्मपुत्रेच्या पाणी वाटपावर नाही. आणि उद्या कधी काश्मीर खोऱ्यातला नुसता प्रश्न राजकीय नाही आहे तर ते भारत आणि पाकिस्तानमध्ये जो सिंधू करार आहे 1961मध्ये झालेला, त्याच्यात पाणी वाटपाचे मुद्दे आहेत. तेव्हा आपल्याला एक अत्यंत शास्त्रशुद्ध पाणी धोरणाची गरज आहे. आणि पाण्याशी संबंधित जी वेगवेगळी खाती तर शासनाची ती वेगवेगळी खाती आहेत आणि दुर्दैवाने त्यामुळे कोऑर्डिनेशन कमी पडतं. म्हणून आता ती सगळी एकत्र करून हे जलशक्ती मंत्रालय, तर हे अतिशय क्रिएटिव्ह पाऊल आहे की अशा प्रकारे जलशक्ती मंत्रालय. मी तुम्हाला आजही सांगतोय की भारत हा लवकरच वॉटर स्ट्रेस्ड कंट्री हा होणार आहे. वॉटर स्ट्रेसचा अर्थ आहे दरडोई पाण्याची उपलब्धता, की जी माणसाला एक सन्मानाने जगायला जी किमान आहे त्यापेक्षा कमीच पाणी आपल्याकडे दरडोई. आणि ती संकट आपल्या लक्षात येणं चालू झालं आहे. तसंच अर्थातच सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये
शिक्षणाबाबत सुद्धा एक विशेष पुढाकार घेतला आणि आत्ता नवं शिक्षण धोरणाचा मसुदा मांडण्यात आला आहे. तो मसुदा आहे, तो जाहीर करण्यात आला आहे. अगदी व्यक्तिशः तुम्हाला कोणाला व्यक्तिशः इंटरेस्ट असेल तर मीही सुचवीन की तो जरूर पहा, कारण सरकारने सूचना मागवल्या आहेत त्याच्यावरच्या. प्रिंटआउट घेतला तर त्या मसुद्याचा असा ठोकळा तयार होतो, पण पुन्हा पहिली 8-10 पानं सारांश आहे. आणि शिक्षण क्षेत्रात खरंच आपल्याला, मी ते करतोय कामा सध्या, पण मी तुम्हालाही सहज कानावर घालतोय. तर हे नवं शिक्षण धोरण, आणि मला जेवढं काय आता वाचत मी पुढे सरकतोय, जुलै अखेरपर्यंत मुदत आहे कळवायला. तर मला दिसतं की तिथे काही 2-3 तर मुद्दे चांगले. एक सगळ्यात महत्त्वाचा यायला हवा आहे, तो अजून तरी मला दिसला नाही आहे, पण मला दिसलेल्यांच्यामध्ये चांगला मुद्दा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा आहे. माझं म्हणणं आहे की पाऊल महत्त्वाचं आहे. नव्या नीतीमध्ये ते आवश्यक आहे. आपल्याकडचं सध्याचं शिक्षण फार भिंतींमध्ये आहे आणि चौकटींमध्ये बांधून घातलं आहे की तू 10वी नंतर आर्ट्स का सायन्स का कॉमर्स हे ठरव. कोणी जर म्हणाला की मला संगीत आवडतं आणि गळा आहे माझ्याकडे, तर मला संगीत पण शिकायचं आहे, पण मला जगत वागत असताना शाळेमध्ये जाणवलं आहे की फिजिक्स विषय मला आवडतो, समजतो, माझं मन त्यामध्ये रमतं, हां, आणि फायनली आमच्या घरचा, माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, तर मला थोडं बिझनेसविषयी समजावून घ्यायचं आहे. तुम्ही जर हे बोलायला लागलात तर तुम्हाला वेड्यात काढतील. फार तर म्हणतील अविनाश धर्माधिकारीचं कुठलं तरी भाषण ऐकून आलेला दिसतोयस तू, पण ते त्याला म्हणत तुझं काय ते बघ, हे आणखीन वर परत. त्याला म्हणतील तू आर्ट्स का सायन्स का कॉमर्स काय ते एकदा ठरव. खरं म्हणजे ही एक मागासलेली नीती आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला स्व ओळखून संधी असायला पाहिजे. आणि खरंच पदवीचा कोर्स असा का नाही असू शकत की त्याला शास्त्रीय संगीत, फिजिक्स आणि बिझनेस मॅनेजमेंट असे विषय घेऊन पदवी घेता येते. याला नाव आहे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, की 2 किंवा त्यापेक्षा जास्ती ज्ञानशाखांमधले विषय ते निवडून एकत्रितपणाने आणि ते करण्याचं आपल्याला अशी शिक्षण व्यवस्था असायला पाहिजे. तर ते प्रस्तावित शिक्षण धोरणात आहे, हे एक चांगलं पाऊल आहे. एअर इंडियाचं निर्गुंतवणूक हे मी बोललो. पुढची संज्ञा आपल्याला समजावून घ्यायची. हा उत्पन्नावर अधिभार, हा एका ओळीत मी मुद्दा पूर्ण करतोय. 2.5 कोटीच्या वरचं उत्पन्न, त्यावर आणखी अधिभार म्हणजे सरचार्ज बसवलेला आहे. STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. STT म्हणजे शेअर बाजारामध्ये जी शेअरची खरेदी विक्री होते त्यावरचा कर. आता तो सरसकट शेअर बाजाराच्या खरेदी विक्रीवर नाही बसवलेला, तर सूत्र डिफरन्शियल. नेहमीप्रमाणे माझं म्हणणे कळायला का फारसा अवघड नाही. कल्पना करा की एखाद्या शेअरची शेअरचं दर्शनी मूल्य 100 रुपये, पण तो शेअर बाजारामध्ये व्यवहार झाला आणि 250 रुपयाला घेतला, तर STT सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स संपूर्ण 250वर नाही बसणार, डिफरन्शियल दोनातला फरक म्हणजे 150, दर्शनी मूल्याच्या वरचं जे आहे त्याच्यावर बसेल, असा STT. काही जणांना जाणवणं चालू झालं असेल की अजून 5 जुलैला निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करणं चालू होतं, तर शेअर बाजार खाली जात राहिला आणि तो थोडका नाही, आधी तो पार 600 पॉईंट्सपर्यंत खाली गेला. आणि मग बजेट सादर करणं संपलं आणि जेव्हा केव्हा दुपारी म्हणजे 3:30ला शेअर बाजार बंद होणार, त्याच्या थोडा आधी तो थोडा सुधारला, पण -395 वर सेट झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आणखी 300 पॉईंटनी खाली गेला. तर आता बजेटवरची शेअर बाजाराची प्रतिक्रिया ही त्या बजेटबाबतचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. एकमेव नाही, सर्वात महत्त्वाचाही नाही, पण निदान एक महत्त्वाचा असतो की बजेटनी जर उद्योगांना चालना दिली, खाजगी क्षेत्राला चालना दिली, असं झालं तर कुठे जातो शेअर बाजार आणखीन, आणि त्याचा अर्थ आहे राष्ट्रीय संपत्तीत भर पडली. इथं 2 दिवसात 600 पॉईंटनी खाली गेला, याचा अर्थ आहे $2.1 ट्रिलियन एवढे बाजारभाव कमी झाले. बाजार मूल्य, मार्केट कॅपिटलायझेशन, मला तर आपले मराठी मेंदू ते कितपत शिरेल मला शंकाच आहे. काही जण अजूनही माझ्याकडे असे नुसते वाचून बघतायत, त्यांचं मी जरा नंतर केशकर्तनालयात बोलवून घेणार आहे त्यांना. तर शेअर बाजारातले हे नुसते 600 मुद्दे खाली, 600 पॉईंट खाली गेल्याने राष्ट्रीय संपत्तीचं मूल्यांकन, मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ $2.1 ट्रिलियन एवढ्याने कमी झालं. प्रश्न पडू शकतो आणि पडला पाहिजे अभ्यास करताना की बजेटला अशी इतकी नकारात्मक प्रतिक्रिया का आली. ती मी ह्या स्लाईडवर मांडलीत की STT बसवला, भले तो
फरकाच्या अमाऊंटवर असेल पण बसवला, आणि उत्पन्नावरचा आहे अधिभार 2.5. त्यानंतर ज्यांचं नाव असतं कॉर्पोरेट टॅक्सेस म्हणजे खाजगी क्षेत्रावरचे, ते बजेटच्या आधी अपेक्षा होती की ते कमी होतील, प्रत्यक्षात आहे की ते कमी झालेले नाहीत. त्यामुळे ही खाजगी क्षेत्रांनी एक प्रकारे दिलेली प्रतिक्रिया आहे. आता आपण पुढच्या 6 किंवा 7 स्लाइड्सवर आपण पाहणार आहोत की हे जे काही 27 लाख कोटी, तर हे मुळात येतात कुठून आणि जातात कुठे. तर ते अर्थशास्त्रामध्ये दाखवण्याची एक स्टँडर्ड पद्धत आहे की रुपया असा येतो आणि मग तो आलेला सरकारने जे नियोजन केले त्याच्यात रुपया असा जातो. तर आपण पुढच्या 6 किंवा 7 आहेत अशा स्लाइड्स शांतपणे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा रुपया असा येतो म्हणजे जे सरकारचं एकूण मिळून गोळा होणारा सगळा मिळून महसूल असो अमाऊंट बजेटची, ही कुठून येते, तर एकूण बजेटच्या 21% रक्कम, म्हणजे रुपयातले 21 पैसे या अर्थाने कॉर्पोरेट टॅक्सेसमधून आहेत. हेही बदलत्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. एकूण अंदाजपत्रक एकूण महसुलाच्या 21% कॉर्पोरेट टॅक्समधून आहे. आणि त्याच्या खालोखाली येतात बॉरोईंग, म्हणजे सरकारच जी वेगवेगळी कर्ज घेतं. लक्षात घ्या, सर्व प्रकारचे इंदिरा विकासपत्र, किसान विकासपत्र, रिसर्जंट इंडिया बॉन्ड, किंवा आपण जे आपल्या बँकेमध्ये पैसे वाचवतो आणि ते सेव्हिंग्जमधले पैसे कुठेतरी सरकारला दिले जातात, असे सगळे चिकार प्रकार मिळून आहेत. ही विविध सरकारची बॉरोईंग, सरकारनी कर्जरूपाने घेतलेलं, हे 100तले 20 म्हणजे 20% आहे. नव्याने आलेला GST 19% रक्कम देतो शासनाला एकूण. इन्कम टॅक्स त्यानंतरच्या क्रमांकावर आहे आणि 16%. आणि मग सरकारकडे करेतर महसूल, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, आत्तापर्यंत पाहिला तो कराद्वारे असलेला महसूल आहे. पण सरकारचं उत्पन्नाचं आणखी एक साधन करेतर महसूल, म्हणजे सरकार ज्या विविध सेवा पुरवतं त्यामुळे मिळालेले पैसे, किंवा सरकारनी पण गुंतवणूक केलेली असते ठिकठिकाणी, त्यावरचं मिळणारं सरकारला परतावा, कधी सरकारने रकमेच्या भाषेत गुंतवलेली असेल तर त्याच्यावरचं व्याज, असं सगळं मिळून तो सगळा करेतर महसूल होतो, तो 9% आहे. तऱ्हातऱ्हांची जकात, कस्टम्स, हा इंग्लिश शब्द आहे कस्टम्स, 8%, नाही एक्साईज, जकात हे इंग्लिश शब्द एक्साईज आहे, 8%, कस्टम हे 4%. आणि मग शेवटचे 3% ज्याचं नाव नॉन डेट कॅपिटल रिसीट्स, म्हणजे तऱ्हातऱ्हांची भांडवली मिळकत आहे. ते कर्ज नाही आहे पण शासनाला असलेली वेगळी, ही 3%. आता रुपया असा जातो म्हणजे असलेल्या बजेटमध्ये किती टक्के आहेत, कुठल्या कुठल्या मुख्य गोष्टींच्यासाठी दिलेला असतो, तर सर्वात पहिला आहे राज्यांचा हिस्सा, 23% आहे. केंद्रीय महसुलातला राज्यांचा हिस्सा 23%. त्याच्या पाठोपाठ येतं व्याज 18. आता नुसत्या व्याजाकरता 18 ही रक्कम मोठी आहे हे लक्षात ठेवा. मला लक्षात आहे की परवा म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत एकूण बजेटच्या 13% असायचे व्याजावर, आता ते 18%वर पोचले. याचा एक अर्थ होतो की देशावरचं कर्जाचा बोजा वाढला आहे आणि आता त्याच्या व्याजामध्ये दर रुपयातले 18 पैसे म्हणजे 18% रक्कम नुसती व्याजावर द्यावी लागते. त्यानंतर 13% आहेत केंद्राच्या विविध योजना विकासाच्या, ज्या आपण आधी थोड्या काही ऐकल्या त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट अजून आपल्याला अभ्यास करताना त्याची यादी करायची, त्या योजना, त्याच्यावर 13% रक्कम येतो. त्यानंतर केंद्राने पुरस्कृत केलेल्या योजना, सेंट्रली स्पॉन्सर्ड, म्हणजे योजना राज्यांमधल्या असतील पण त्यांना फंडिंग केंद्राकडनं येतं, अशा योजनांवरचा 9% आहे. संरक्षणावरचा 9% आहे. काही प्रमाणामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला त्या यादीत मी पण आहे. आश्चर्य वाटलं पाहिजे की गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा संरक्षणावरचा खर्च कमी झालेला आहे. आधीच्या बजेटमध्ये व्याजाप्रमाणेच संरक्षणावरील खर्च असायचा 13%, तो 9वर आलाय, म्हणजे टक्क्यांच्या भाषेत कमी झालाय. काही जाणकारांनी हे पॉईंट आऊट केले. आपण साधारणपणाने 1.5% GDPच्या 1.5% हे डिफेन्स संरक्षणासाठी खर्च करतो, तो फारच कमी आहे. आणि संरक्षणातल्या अनेक तज्ज्ञांनी मांडले की हा अजून वाढायला पाहिजे, पण आहे तो 1.5. आणि शेवटची एंट्री आहे अनुदानं, केंद्राकडनं अनुदानं मिळतात राज्यांना, ग्रँट इन एड असं इंग्लिश नाव आहे, ती 8%.
या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या करता केलेलं ॲलोके म्हणजे जे वरच्या कुठल्या ठरीव खात्यामध्ये येत नाहीत असे 8% आहेत. त्यानंतर जो वित्त आयोग काम करतं आणि शिफारशी सादर करतं, तर वित्त आयोग ही घटनात्मक व्यवस्था आहे. प्रत्येक 5 वर्षात एकदा नेमावा लागतो. त्याच्या शिफारसी शासन वेळोवेळी ऐकतं. उदाहरणार्थ 2014 पहिल्यांदा मोदी सरकार आलं त्यावेळच्या वित्त आयोगाची शिफारस होती की केंद्राच्या महसुलातला राज्यांचा वाटा वाढवावा. ती शिफारस करताना केंद्राच्या महसुलातला राज्यांचा वाटा होता महसुलाच्या 32%. वित्त आयोगाने सुचवलं तो 42 करा. तो ताबडतोब मान्य केलं मोदी सरकारने आणि त्यानुसार चालू झालं. अगदीच त्यावेळी पहिलं वर्ष असल्यामुळे आकडे माझ्या पण लक्षात आहेत. ते म्हणजे 32 ते 42 करण्यामुळे केंद्राच्या महसुलातला राज्यांचा वाटा 1,39,000 कोटींनी वाढला आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे 11,000 कोटी त्यावेळी आले होते. तेच पुढे चालू राहतं. तो हा आहे की आता वित्त आयोग आणि इतर ट्रान्सफर्स म्हणजे केंद्राकडनं राज्यांना हस्तांतरित केला निधी, हे 7% येतं आणि पेन्शन आहेत वेगवेगळी, तर ती 5% आहेत. आपण आता जवळजवळ शेवटच्या मुद्द्यांकडे येताना मी काही महत्त्वाचे मुद्दे इथे मुद्दाम नोंदवलेत की बजेटचा अभ्यास करताना इकडे जास्ती लक्ष द्यायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्था एकूणच साधारणपणाने मी म्हणेन 2008 सालानंतर जाणाऱ्या प्रत्येक वर्षागणित या एका समस्येने ग्रासलेली आहे. तिचं सोप्या पातळीचं नाव आहे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजेच कर्ज दिली आहेत पण ज्या प्रकल्पाला दिली तो प्रकल्प ती कर्ज फेडू नाही शकत. ही रक्कम 18 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. ही प्रचंड मोठी आहे रक्कम. त्याचा बँकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम आहे. कारण शेवटी बँक म्हणजे काम काय की लोकांच्याकडनं ठेवीच्या रूपाने पैसे गोळा केले, त्याबद्दल लोकांना व्याज दिलं, पण ते पैसे उपयुक्तरित्या बाजारामध्ये गुंतवले, त्यावरच्या व्याजावर फरकावर काम चालतं. म्हणजेच बँकांनी जे कर्ज रूपाने दिले ते जर वसूलच नाही झाले तर बँका चालतील कशा आणि मग त्या बँका ठेवीदारांना तरी व्याज कसे देतील. आणि यामुळे एकूण विश्वासाला जर धक्का बसला तर बँकिंग चालणारच नाही. बँकिंग हे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत शरीरातल्या. तर भारताच्या बँकिंग क्षेत्राला गेली दशकापेक्षा जास्ती वर्ष हा एक गंभीर प्रश्न आहे. त्याच प्रश्नाची एक प्रकारची मिरर इमेज ती म्हणजे ज्या व्यवसायाला ती दिली आहे त्यांचा ताळेबंद बॅलन्स शीट तोट्यात जातो आणि बँकेचा सुद्धा बॅलन्स शीट तोट्यात जातो. याला नाव आहे ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम, TBS. तर TBS आणि NPA यांचं असं एकमेकाशी नातं आहे. अशा वेळचा उपाय तऱ्हातऱ्हांचा आहे. त्यातला एक आत्ताच्या बजेटमध्ये मांडण्यात आला आहे. तो म्हणजे बँकिंग क्षेत्राला 70,000 कोटीचं नवं इंजेक्शन आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला बजेटमध्ये 70,000 कोटीची व्यवस्था आहे. मी सांगून झालं की संरक्षणावरचा खर्च GDPच्या 1.6%च्याही खाली आहे. बाजाराची प्रतिक्रिया शेअर बाजाराची नकारात्मक होती हे सांगून झाले आणि हे पुढचे 2 आहेत आपल्याकरता महत्त्वाचे. शिक्षणावरचा खर्च अजूनही 3.4, पण हा GDPच्या 3.4% पेक्षा कमी आहे. आरोग्यावरचा सुद्धा खर्च आपण जगात खूप सगळ्यात कमी असू. आरोग्यावरचा खर्च 1%पेक्षा कमी आहे. अमेरिकेसारखं राष्ट्र अमेरिकेच्या GDPच्या 17% रक्कम आरोग्यावर खर्च करते. आधीच्या बजेटमध्ये आयुष्मान भारत ही योजना आली. एका विशिष्ट पातळीपर्यंत उत्पन्न असलेल्या खालच्या सर्वांना ती लागू झाली आणि 5 लाखापर्यंत इन्शुरन्सचं कव्हर आलं. त्यामुळे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुपटीपेक्षा जास्ती लोक त्या आयुष्मान भारत खाली आले. पावलं योग्य आहेत, पण अजूनही आरोग्यावरचा खर्च हा GDPच्या 1%च्या आसपास आहे किंवा खरं थोडा कमीच आहे. त्याच्या तो वाढायला पाहिजे हे निश्चित आहे. नागरिकांचं आरोग्य म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पादकता इतकी आहे. मग काय झालं पाहिजे तर व्याजाचे दर कमी होण्याची गरज आहे. इकॉनॉमिक्समध्ये ज्याला शब्द आहे भारत हे
हाय इंटरेस्ट रेजिम, म्हणजे इथे सगळेच व्याजाचे दर जास्त आहेत. मला वाटतं तुमचा विषय अर्थशास्त्र नसला तरी वर्गातला एखाद दुसराच बघता त्याला मी नंतर बोलवून घेणार आहे की असं जरा इकडे एक मिनिट. बाकीच्यांना अर्थशास्त्र कळतंय आणि ते एन्जॉय करतायत असं मला वाटतं, जी माझी अपेक्षा असते नेहमीच, की हे कळत जाणे एखादा विषय याच्यामध्ये विलक्षण आनंद आहे. तर मी म्हणतो की तुमचा अर्थशास्त्र विषय नसला तरी तुम्हाला कळेल की आपल्या उद्योजकाला जर 13, 13.5, 14% भांडवल मिळत असेल तर तो जागतिक पातळीला कशी काय स्पर्धा करेल. अमेरिकेच्या उद्योजकाला 1.5 आणि 2% मिळतं भांडवल, कॉस्ट ऑफ फायनान्स. तो म्हणजे अरे मी किती हुशार असू द्या, मला बिझनेस सुरू करायला 10 कोटी रुपये हवेत, तर बँक म्हणणार 18% व्याज दे. बरं देईन, म्हणजे दर वर्षाला मी 1,80,00,000 व्याज द्यायचं आहे. म्हणजे माझा बिझनेस किती प्रॉफिटेबल पाहिजे. आणि मी जागतिक बाजारपेठात कसा काय ठरणार आहे. तर भारताला अधिक चालना मिळायला व्याजाचे दर कमी असण्याची गरज आहे. पण तोच गेली विशेषतः 3-4 वर्ष रिझर्व्ह बँक विरुद्ध सरकार असा जो काही एक लढा, आधी रघुराम राजन विरुद्ध सरकार, मग उर्जित पटेल विरुद्ध सरकार, आत्ताचे गव्हर्नर असे काही भांडताना दिसतात असं नाही, शक्तिकांत दास, पण एक अतिशय स्वतः अर्थशास्त्रातले जाणकार विरल आचार्य यांनी त्यांची मुदत संपायच्या आत राजीनामा दिला. असे काही हे अटळ जरा संघर्ष आहेत. पण एकूण देशाचा विचार करता नीट टप्प्याटप्प्याने पण व्याजाचे दर कमी होण्याची गरज आहे. दुसरी नितांत मोठी गरज आहे खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देणे. कारण नवी गुंतवणूक करण्याची सरकारची क्षमता आता कमी झाली आहे. तर अशा वेळेला खाजगी क्षेत्र अधिकाधिक गुंतवणूक करेल आणि ज्याच्यामुळे विकासाला गती येईल ह्याची आहे. आणि कामगार विषयक अनेक सुधारणांची गरज आहे. विशेषतः कामगार विषयक कायद्यांमध्ये अनेक सुधारणा होण्याची गरज आहे. आणि हा मुद्दा आज सध्या देशामध्ये आर्थिकपेक्षा होऊन बसला आहे राजकीय. कारण कामगारांच्या विविध संघटना आहेत, त्यांची एक विचारधारा आहे आणि प्रत्येकच पक्ष आणि प्रत्येकच विचारधारांचा आपापली कामगार संघटना आहे. त्यामुळे सरकार काही असलं तरी ती संघटना केवळ कामगारांच्या हिताकडे लक्ष देते आणि त्यांना असं वाटतं, चर्चा झाली तर मी सविस्तरही सांगेन त्या संघटनांना सुद्धा, की कामगारांचं सुद्धा खरं हित ते ज्या व्यवसायातले कामगार आहेत तो व्यवसाय किफायतशीरपणे चालण्यामध्ये, तो जर चालला तर कामगारांना त्या फायद्याचा वाटा पण मिळू शकेल. पण आपल्या देशामध्ये समाजवादी कालखंडामध्ये अनेक कामगारविषयक कायदे असे करून ठेवलेत की जे आता विकासाचं बनते बाधा. मी त्याला उपमा देतो, बोळा आहे तो असा साठलेला, की त्यामुळे जो निचरा व्हायला पाहिजे अनेक गोष्टींचा तो होत नाही आणि नवे प्रवाह खळखळते. पण तो राजकीय मुद्दा असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध आहे, लक्षात घ्या. समाजवादी विचाराची कामगार संघटना आहे. जेव्हा केव्हा काँग्रेस पक्ष हा देशाचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा पक्ष होता, तेव्हा काँग्रेसच्या विचाराचं प्रभुत्व असलेली कामगार संघटना आहे, तिचं नाव इंटक, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. अशी आयटक आहे, AI म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. समाजवादी विचारांशी आपली निष्ठा सांगणारी कामगार संघटना, तिचं नाव आहे हिंद मजदूर संघ. हिंदुत्व हा विचारसुद्धा मांडणारी पण कामगार संघटना, तिचं नाव आहे भारतीय मजदूर संघ. आपल्याला असं वाटेल की आता भाजपचंच सरकार आहे केंद्रात आणि राज्यात, मग भारतीय मजदूर सेना, भारतीय मजदूर संघटना BMS ही काय सरकारच्याच बाजूनी दरवेळी असते का? तसं नाही आहे. BMS म्हणणार आमची निष्ठा कामगारा करताय, उद्या तुम्ही कामगाराच्या हिताविरुद्ध काही करायला निघालात तर याला चर्चेची गरज आहे आणि एक नॅशनल कन्सेन्सस बनण्याची गरज आहे. कामगाराला तर संरक्षण मिळायलाच पाहिजे, पण त्या कायद्यांच्यामुळे जी कार्यक्षमता धोक्यात येते आहे व्यवसायाचीच, ती दूर झाली पाहिजे. तर याचं नाव आहे सेकंड जनरेशन रिफॉर्म असा उल्लेख होतो. आणखीन खूप आहेत सेकंड जनरेशन, पण मी आजच्या अभ्यासाकरता फक्त हा नोंदवला. 1991 मध्ये भारताने जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या रस्त्यावर पुढे जायचं ठरवलं. त्या पहिल्या काळामध्ये फार मोठ्या सुधारणा अतिशय गतिशीलपणे घडवून आणल्या. त्याचं सगळ्याचं मिळून नाव आहे फर्स्ट जनरेशन रिफॉर्म्स. म्हणजे आर्थिक सुधारणांच्या रस्त्यावर निघालो त्याची पहिली पिढी. आता गेली 10 पेक्षा जास्ती वर्षाचा मुद्दा आहे की दुसऱ्या पिढीच्या सुधारणा येण्याची गरज आहे. पण तिथे अनेक ठिकाणी शेवटी लोकशाहीतलं राजकारण आहे, ही लोकशाही आहे, ते काही ठिकाणी आडवं येतं. त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे कामगार सुधारणा. उदाहरणार्थ दुसरं तुम्हाला दिसेल की रेल्वेमध्ये अजूनही खाजगी गुंतवणूक
ही फार सांभाळून आणि मर्यादितच आहे. तुम्ही अख्ख्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केलात तर आता रेल्वे एकमेव क्षेत्र असं आहे की जिथे रेल्वे सेवेमध्ये अजूनही खाजगी गुंतवणूक नाही. बाकी सगळीकडे आहे. बाकी तुम्ही कुठलंही काढा तिथे सगळीकडे आता खाजगी गुंतवणुकीला परवानगी आहे, पण अजून रेल्वेमध्ये नाही. तशा आहेत बँकांचा राष्ट्रीयकरणाचा विषय. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीयकृत झालेल्या पहिल्या 2 बँका, त्याच्यातली पंजाब आणि पंजाब सिंध अशा 2 बँका. ते फाळणीमुळे तयार झालेल्या गरजेतून राष्ट्रीयकरण झालं होतं. पुढे इंदिराजींनी आपल्याच वडिलांचं म्हणजे समाजवादाचं धोरण आणखी पुढे चालवण्याकरता इंदिराजींनी 1969 साली त्यावेळच्या 14 सगळ्यात मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. दुर्दैवाने राष्ट्रीयकरणाचे आहेत काही फायदे, पण दुर्दैवाने राष्ट्रीयकृत बँका उत्तम चालतात असं म्हणता येत नाही. मग बँकिंग सुधारणा पण आवश्यक आहे. त्यावरचा होता नरसिंहम आयोग. त्यांनी केलेल्या 2 आहेत, नरसिंहम आयोग 1 आणि नरसिंहम आयोग 2 अशी त्याची नाव. त्यांनी बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांबद्दलही मांडलंय. तर चर्चेमध्ये वेळोवेळी हा येतो मुद्दा पुढे की खाजगीकरण, राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण. त्यावर सरकारने वेळोवेळी स्पष्ट केलंय की राष्ट्रीयकृत बँकांचं होणार नाही खाजगीकरण, बाकी खाजगी बँकांच्या क्षेत्रात करायच्या त्या सर्व सुधारणा. या सगळ्यांचं मिळून नाव आहे दुसऱ्या पिढीच्या सुधारणा. अंतिमतः मला कोणी जर विचारलं की हे बजेट आणि सरकार स्वीकारत असलेली अर्थनीती कुठल्या सूत्रावर आधारित आहे, असं एक अतिशय इंटरेस्टिंग सूत्र सांगता येईल का, तर खरंच आहे की त्याचं नाव आहे नज थिअरी. नज इंग्लिशमधला हा नज शब्द आहे, म्हणजे असा हळूच थोडासा धक्का देणे. म्हणजे ऑर्डर करणारी अर्थनीती नाही आहे. ऑर्डर की हे असं करायचं आहे असं करणारी नाही, पण अशी काही धोरणं की ज्यामुळे माणसं योग्य रीतीने सरकारला अभिप्रेत असलेल्या धोरणाच्या दिशेने जातील. हा सिद्धांत जगात ज्यांनी मांडला त्या अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे रिचर्ड थेलर. आणि ज्या ज्ञानशाखेच्या माध्यमातून त्यांनी मांडला तिला इंग्लिश नाव आहे बिहेवियरल इकॉनॉमिक्स. बिहेवियरल इकॉनॉमिक्स म्हणजे सायकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्सचा मेळ आहे घातलेला. इकॉनॉमिक्सच्या मुळाशी एक सूत्र कायम बोललं जातं, मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. हे ॲरिस्टॉटलचं वाक्य आहे, मूळचं वाक्य ॲरिस्टॉटलचं आहे. आणि अर्थशास्त्र हा विषय तर माणूस हा शेवटी विवेकनिष्ठ रॅशनल म्हणजे तो नीट तारतम्याने विचार करतो. ते मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. मला वाटते वस्तुस्थिती तुम्हाला दिसून येईल की आपण ॲरिस्टॉटलची 50%च सहमत होऊ शकतो. मॅन इज ॲनिमल इथपर्यंत मान्य आहे, रॅशनलची काय खात्री देता येत नाही. माणसं एखाद वेळेला एखादी वस्तू काही कारणाने पॉप्युलर होते, धाड जाऊन सगळेजण ती वस्तू घेतात. 15 दिवसात कळतं की बॉम्ब आहे, सगळे मग एका वेळी बॉम्ब मारतात. तर मॉब सायकॉलॉजी नावाचा प्रकार आहे, व्यक्तीची सायकॉलॉजी नावाचा सुद्धा प्रकार आहे. काही वेळा आपण वस्तू दरवेळी आपल्याला तिची गरज आहे म्हणून घेतो असं अजिबात नाही आहे. काहीतरी हे पेन आवडलं अमुक म्हणून गरज आहे का, त्याची काही गरज नाही आहे. वहीचं एखादं डिझाईन आवडलं, कब्बशीचा सेट आवडला, शेजाऱ्यांच्या घरात आहे अमुक टी व्ही तर माझ्या पण पाहिजे, तुझ्या आहे ना बाबा भाऊ घर, नाही दुसरा पण पाहिजे. तर हे आहे बिहेवियरल इकॉनॉमिक्स, माणसाच्या जगण्या वागण्या बोलण्याचा म्हणजे सायकॉलॉजीचा आणि इकॉनॉमिक्सशी घातलेला मेळ. रिचर्ड थेलरला या संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार आहे. आणि नजचा अर्थ होतो की हुकूम नाही सोडलेला, पण व्यवस्थाच अशी काय केली. उदाहरणार्थ तुम्ही सगळ्यांनी तुमच्या उत्पन्नाच्या 35% बचतीत टाकले पाहिजेत असा कायदा झालं, मग हा झाला हुकूम. ही ऑर्डर देणारी इकॉनॉमी आहे. तशी काय ऑर्डर नाही, पण सरकारने जर असं ठरवलं की बुवा तुम्ही इंदिरा विकास पत्रामध्ये 1 लाखापर्यंतची जर गुंतवणूक केलीत तर तुम्हाला तुमच्या करपात्र उत्पन्नातून 20% सवलत देऊ. दुसरी 1 लाखापर्यंतची गुंतवणूक तुम्ही जर किसान विकास पत्रामध्ये केली, आणखीन तो UTIचा मास्टर शेअर असतो त्याच्यात केली, असं काही ठरलं समजा. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची जी संकल्पना गेल्या 3-4 वर्षांमध्ये पुढे आली आणि तसा कायद्यात बदल झाला, कंपनी कायदा, खाजगी क्षेत्र जे चालतं, तर त्या कायद्यातल्या दुरुस्तीत असं ठरलं की निव्वळ नफ्याच्या 2% रक्कम प्रत्येक कंपनीने कुठल्या तरी सामाजिक कार्यासाठी दिली पाहिजे. कायद्याने असं पण म्हणलं की त्याच्या 2 क्षेत्रांना जास्त महत्त्व, ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. आता तो झाला कायदा,
पण त्याऐवजी धोरणं अशी काही आखली आहेत की ज्याच्यामुळे लोक आपणहूनच बचत करतील, कंपन्यासुद्धा आपणहून आरोग्य आणि शिक्षणामध्ये निधी गुंतवणं चालू करतील. त्याचं नाव अर्थशास्त्रातलं आहे नज. आणि तसं मोदी सरकार 2 याच्या पहिल्या बजेटपासून हे स्पष्ट आहे की ही नज म्हणजे हलकेच दिशा देण्याची, असं करून अर्थव्यवस्थेला गती आणण्याची दिशा दिसते आहे. या अनेक जाणकार यावर म्हणत होते की आता पुन्हा एकदा निवडून आलेत, आधीच्यापेक्षा सीटं वाढली आहेत, तर अर्थशास्त्रातले सुद्धा फार मोठे आणि क्रांतिकारक बदल किंवा निर्णय दिसतील. तर तसे तर मोठे आणि क्रांतिकारक अजून या बजेटमध्ये दिसत नाहीत. आपण असं समजू की कदाचित हे रूढार्थाने पूर्ण बजेट नाही आहे अजूनही. कारण एक त्याचं मांडलं गेलं 1 फेब्रुवारीला, मग निवडणुका झाल्या. खरं आपल्याला पाहायचं आहे 1 फेब्रुवारी 2020ला काय प्रकारचं बजेट मांडलं जाईल. त्यावेळपर्यंत अभ्यासही आणखीन करून ठेवायचा आहे, म्हणजे ते बजेट आणि त्यावेळी येणारा आर्थिक पाहणीचा अहवाल आपल्याला अधिक कळेल, तो करण्याचा अधिक आनंदही मिळेल. आज आपण एवढ्यावर थांबू आणि प्रार्थना करू.